आज बाळासाहेब ठाकरेंची 100वी जयंती मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र येणार। निवडणूक निकाल केडीएमसीतल्या युतीनंतर पहिल्यांदा भेटणार। अकोल्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी बांधली सर्वपक्षीयांची मूठ। अपक्ष उमेदवाराला घेत काँग्रेस, वंचित, एमआयएम दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत बहुमताचा आकडा गाठला। एमआयएम सोबत युती केली नाही। अमरावतीच्या अचलपूरमधील भाजप आणि एमआयएमच्या युतीवर खुद्द नगराध्यक्षा रुपाली माथनेंचं स्पष्टीकरण। पालकमंत्री बावनकुळेंना लिहिलं पत्र। महाडमधील राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी। विकास गोगावलेंना सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे हायकोर्टाचे आदेश। बदलापुरात शाळेच्या व्हॅनमध्ये 4 वर्षांच्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करून मारहाण। पोलिसांकडून आरोपीला अटक। संतापलेल्या बदलापूरकरांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न। जम्मू काश्मीरमधील डोडा इथं लष्कराचं वाहन 200 फूट दरीत कोसळलं। 10 जवानांचा मृत्यू तर 10 जखमी। अनेकांची प्रकृती गंभीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त। भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज दुसरा T20 सामना। रायपूरच्या मैदानावरती दोन्ही संघ भिडणार। टीम इंडिया मालिकेमध्ये 1-0 ने आघाडीवर। पुण्यातील उद्योगपती आदर पुनावालांकडून IPL-मधील बंगळुरू संघ खरेदी करण्याची इच्छा व्यक्त। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी भक्कम आणि स्पर्धात्मक बोली लावणार असल्याचं स्पष्ट केलं। अनंत अंबानींसाठी बनवलेलं 14 कोटींचं वनतारा एडिशन घड्याळ। रत्नजडित घड्याळात वनताऱ्यातील प्राणी आणि खुद्द अनंत अंबानींची झलक। सोशल मीडियावर तुफान चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।